पण आमची हीच मागणी आहे रिपोर्ट हा काही होऊ शकतो, पण आम्हाला सगळ्यात पहिले त्या व्यक्तींवरती, त्या हॉस्पिटलवरती, तिथल्या कर्मचाऱ्यांवरती, तिथल्या डॉक्टरांवरती पहिले गुन्हा दाखल झाला पाहिजे. तपास निपक्ष व्हायला पाहिजे आणि त्या हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. ती कारण की अशा गोरगरीब लोकांना हे लुबाडून सर्वांच्या जिंदगानीशी हे खेळत आहे. नशिराबाद जवळील साकेगाव येथील गोदावरी हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी आरोप केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वप्नील बनसोडे असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या कुटुंबियांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात गोदावरी हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे. मृत स्वप्नीलच्या कुटुंबियांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत हॉस्पिटल प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्ट नंतरच आम्ही खुलासा करणार असे सांगितले. माझा भाऊ स्वप्नील रोहिदास बनसोडे हा फेब्रुवारी महिन्यात 9 तारखेला याचं पहिलं ऑपरेशन झालं स्पाईनचं, म्हणजे कमरेचं, मणक्यांचं. त्या मणक्यांचा याचा आणि याचा काही संबंध होता का, तरी त्यांनी इथलं ऑपरेशन केलं. तो 10-15 दिवस ॲडमिट राहिला. नंतर घरी आल्यानंतर त्याला तिथं दुखवलं. त्यानंतर तिथं पल्स जमा झाला. त्याला परत बोलवल्यानंतर तिथं पल्स काढण्यात आला. पल्स काढल्यानंतर त्याला सांगण्यात आलं हे जे ऑपरेशन झालं हे अनसक्सेसफुल झालेलं आहे म्हणे, परत ऑपरेशन करावं लागेल, तिथं ॲडमिट होऊन जा. त्याला 2 दिवस तिथं ॲडमिट केलं आणि 23 तारखेला सोमवारी त्याचं ऑपरेशन झालं. आता मार्चच्या परत सोमवारी त्याचं ऑपरेशन झालं. आणि ऑपरेशन झाल्यापासून तर तो सकाळच्या 9 वाजेपर्यंत त्यांनी युरिन केलेली नव्हती, ते सुजलेला होता. मग मी तिथं पोहोचला, सकाळी कॉलेजला जाताना तिथं थांबलो. मी तिथं बघितलं की हा सुजलेला आहे. त्यानंतर याला युरिन होत नाही. मग विचारपूस केली मी तिथं की काय होतं असं काय. डॉक्टरांनी म्हणजे तिथं विचारलं नाही मला की काय होतं आहे काही नाही, फक्त उडाउडीचे उत्तर दिले. मी खाली गेलो, परत त्या डॉक्टरांशी बोललो. खाली OTPला जास्त तिथं खाली गेलो. त्यांना सांगितलं मी की माझ्या भावाची तब्येत लय सिरियस होते, तुम्ही चेक करा काय झालं आहे. पण मला जेव्हा नंतर कळालं की यांनी काहीच रिपोर्ट काढले नाही दुसऱ्या ऑपरेशनचे की काय होतं आहे काही नाही. आणि त्याच्या परत ते ऑपरेशन ज्या ठिकाणी ऑपरेशन झालं परत ऑपरेशन केलं. त्यामुळे त्याला किडनी फेल झाली. किडनी फेलमुळे लिव्हर सूज झाली आणि पूर्ण बॉडीमध्ये काय झालं, संक्रमण झालं आणि त्यामुळे त्याची डेथ झालेली आहे. तुम्ही हा जो प्रकार सांगता हा नेमका कोणत्या दवाखान्याचा? गोदावरी डॉक्टर उल्हास पाटील महाविद्यालय मेडिकल कॉलेजला. काल त्यांनी फाईल दिली नव्हती तुम्हाला, तेव्हा काय झालं? जेव्हा त्याला वरती CT स्कॅन आणि एक्सरे काढला यांनी, जेव्हा मी सांगितलं तेव्हा सकाळी मेडिकल रिपोर्ट न करता त्यांनी ऑपरेशन केलं. हां, मी जेव्हा त्याला म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर बरं मी जेव्हा गेलो तेव्हा त्याला सूज बघितली आणि ते पाणी येतं बघितलं मी. मग त्यांनी परत रिपोर्ट काढले आणि त्या रिपोर्टमध्ये जे होतं त्यांनी तेव्हा मला सांगितलं याचा 2 लाखावरनं 22,000 पैसे होऊन गेल्या. त्यानंतर याच्या किडनी डॅमेज होऊन गेल्या, दोघं लिव्हरला सुजून गेले. मग मी त्यांना सांगितलं मला फाईल द्या, याची फाईल द्या, जेणेकरून मी जळगावच्या हॉस्पिटलला दाखवतो आणि त्यांना कळवतो की मी इथे पेशंट आणतो आहे, जेणेकरून तो सुधरून जाईल. पण त्यांनी मला सांगितलं की आमच्या हॉस्पिटलचा रूल्स आहे, आम्ही फाईल देऊ शकत नाही, फोटो बी देऊ शकत नाही आणि तुम्हाला झेरॉक्स बी देऊ शकत नाही. आम्ही बोलवले पोलीस, पहिले त्यांनी बोलवले पोलीस की हे इथं दांगडो करताय म्हणून. पण आम्ही ते काहीच प्रकारने केलं होता. जेव्हा पोलीस आले त्यानंतर आम्ही पोलिसांना विचारलं की तुम्ही का आले, आम्ही तर फोन लावला नाही, यांची चुकी आहे, ते पण आम्हाला बोलवत आहे. मग त्या मॅडमांनी आम्हाला तिथं समजवलं आणि नोंद केली तिथे. आणि जेव्हा हे होईल म्हणे पोस्टमॉर्टम येईल तेव्हा मी पक्की FIR दाखल करेल म्हणे. पण आमची हीच मागणी आहे रिपोर्ट हा काही होऊ शकतो, पण आम्हाला सगळ्यात पहिले त्या व्यक्तींवरती, त्या हॉस्पिटलवरती, तिथल्या कर्मचाऱ्यांवरती, तिथल्या डॉक्टरांवरती पहिले गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण की तिथं 2 डॉक्टर मला भेटले जेव्हा मला माहीत होतं, कारण की ऑपरेशन माझ्यासमोर नाही झालं, बरोबर. फक्त जेव्हा मी आलो तेव्हा त्यांनी मला 2 नाव सांगितले, एक पंडित डॉक्टर म्हणून आणि एक प्रेमचंद पंडित हे एक नाव होतं, हेड दिले ते, आणि दुसरे प्रमोद म्हणून, असे 2 डॉक्टरांचे नाव सांगितले त्यांनी मला. पण बाकीचे सगळा स्टाफनी पण तोच व्यवहार केला आहे जो ह्या डॉक्टरांनी केलेला आहे. माझी हीच मागणी आहे की सगळ्यात पहिले आता जो व्यक्ती हा आतमध्ये वारलेला आहे माझा भाऊ, सगळ्यात पहिले तुम्ही त्याचा FIR दाखल करा, त्यांच्यावरती कार्यवाही करा, त्यानंतर इथून पिऊन आम्ही घेऊन जाऊ. ते लिव्हरमध्ये पाणी गेलं आणि त्याला श्वास घ्यायला तकलीफ व्हायला लागली. त्याचा पूर्ण चेहरा सुजून गेलेला होता. आम्ही जेव्हा तिथं गेलो आणि आम्ही जेव्हा डॉक्टरांना सांगितलं की बुवा हे काय चालू आहे तुम्ही बघता का नाही, तर म्हणे आम्हाला समजतं का तुम्हाला जास्ती समजतं म्हणे.
आम्ही डॉक्टर आहे, बरोबर आहे, ओके, कंडिशन, काही टेन्शन घेऊ नका. मग आम्ही थोडा तिथं त्यांना जाब विचारायचा प्रयत्न केला, कोण तुमचं हेड आहे, कोण काय आहे, जबाबदार व्यक्ती कोण आहे. तेव्हा त्यांनी थोडी हालचाल केली आणि तेव्हा त्याच्याकडे लक्ष दिलं, तर ते तोपर्यंत तो सिरियस होऊन गेलेला होता. आणि सिरियस झाल्यामुळे त्यांच्या हाताबाहेर केस गेली. तेव्हा ते आम्हाला सांगायला लागलं की तुमचं पेशंट तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता, काही करू शकता, वेंटी आम्ही लावलेली आहे, तुम्ही सांगाल तर आम्ही वेंटी काढू, जर का तुम्ही नाही सांगाल तर आम्ही वेंटी अजून राहू देऊ. आम्ही त्यांना जाब विचारत होतो की बाबा वेंटी का काढणार तुम्ही, आम्ही जोपर्यंत सांगत नाही म्हणे तुम्ही सांगा तो असा गेलेला आहे, असं उडवाउडीचे उत्तर दिले. आम्ही त्यांना विचारत होतो तर आम्हाला सांगत होतं गुगल सर्च करा म्हणे, तुम्ही गुगलवर सर्व माहिती मिळते म्हणे, तुम्ही त्याने आम्हाला का विचारताय, असं आम्हाला ओढवाडोडीचं उत्तर देत होते. तेव्हा त्यांनी आमचे फिर्याद नोंदवून घेतली की बुवा एडी दाखल केली आहे त्यांनी, की बुवा काय प्रकार झाला काय नाही असा आमचा जाब घेतलेला आहे. आमची प्रथम मागणी हीच आहे की बुवा तपास निपक्ष व्हायला पाहिजे आणि त्या हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. ती कारण की अशा गोरगरीब लोकांना हे लुबाडून सर्वांच्या जिंदगानीशी हे खेळताय, हे बंद व्हायला पाहिजे. झाली. नशिराबाद पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. संबंधित रुग्णालयाची कागदपत्रे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून JMC कडून वैद्यकीय समितीचा अहवाल मागवण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त होताच कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. धर्मेंद्र राजपूत, जळगाव टाइम्स न्यूज. स्वप्नील रोहिदास बनसोडे हा त्याचं 9 तारखेला ऑपरेशन झालं होतं, 9 फेब्रुवारीला स्पाईनचं. त्याला परत त्रास होऊ लागल्यामुळे तो 17 तारखेला परत ॲडमिट झाला, 17/3/26ला. नंतर डॉक्टरांनी त्याचं 23 तारखेला ऑपरेशन केलं आणि उपचारादरम्यान 24 तारखेला त्याचा मृत्यू झाला. तरी तक्रारदार मयताचे जे भाऊ आहेत शुभम बनसोडे, त्यांनी आपल्याकडे तक्रारी अर्ज केलेला आहे की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. तरी PM जे आहे ते इन कॅमेरा करण्यात यावं, ते आपण इन कॅमेरा करून घेत आहोत आणि पुढील कायदेशीर प्रोसेस आपण करतो. मॅडम, संबंधित रुग्णालयावर काही गुन्हा दाखल होईल का? जे काही डॉक्टरांचा मेडिकल कमिटीचा जो अहवाल येईल त्याच्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करून घेऊ.